नमस्कार, मी रोहित पवार मुसाफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कर्जतच्या इथून स्वागत करतो। ॲक्च्युली आता कर्जतला चाललो आहे, ऑन द वेच आहे। एक ग्रुप ट्रिप प्लॅन केलेली आहे। सो त्याच्या अगोदर एक छोटासा हॉल्ट घेतला आहे मोरबे धरणाचा। तर ऑन द वे जाताना हे लागतं, तर खाली तर आपण जाऊ नाही शकत, पण इथून एक व्ह्यू पॉईंट आहे तिथेच आहे आणि इथूनच हा व्ह्यू एन्जॉय करतोय थोडा वेळ। इथे इर्शालगड आहे आणि समोर आहे माथेरान। सो आपल्याला फिरून त्या साईडला कर्जतला जायचं आहे। मंदार, नंदिनी आणि शीतल। सो आज आपला ग्रुप ट्रिप प्लॅन आहे कर्जतच्या साईडला। आता समोर जो आला तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे ओल्डवाला। तर आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे कर्जतला जायला आणि इथे थोडंसंच पुढे कर्जतचा फाटा येतो। त्या फाट्यावरून मग आपण टुवर्ड्स कर्जत जाणार। आता आपण कर्जत रोडला लागलो आहे। सो हाच रोड मुरबाडला पण जातो आणि इथेच बरेचसे फार्म हाऊस आहेत। कर्जत अजून आलेलं नाही आहे, एक 15 मिनिटात वगैरे कर्जत येईल। पण आता रोड कंडिशन्स खूप छान आहेत कारण सिमेंटचे रोड तयार झाले। हा जो रस्ता आहे ना राईट साईडून आलेला तो खोपोलीवरून येतो। त्या खोपोलीवरून यायचं आहे किंवा लोणावळ्यावरून जर येणार ना तर हा रस्ता आहे। पळसदरीला पोचलोय आणि इथेच बाजूला हे तलाव आहे। सो इथेही जाऊ शकता तुम्ही, साईडला फोटो वगैरे काढू शकता। चला पोचलोय आणि हा बघा मस्त हिरवा निसर्ग, डोंगर, तिथे मला बोगदा पण दिसतोय। मला वाटतं ती कर्जतवाली जी लाईन आहे ना त्याचा आहे तो। हा बघा, हा इथे। आणि आपण ज्या प्रॉपर्टीमध्ये आज आलो आहे ना तर ती इथेच आहे। आणि या प्रॉपर्टीचं मेन अट्रॅक्शन म्हणजे आजूबाजूचा परिसर तर आहेच, पण त्या बरोबरच श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, तो इथलं मेन आकर्षण आहे। कारण जर तुम्ही कर्जत साईडला येत आहे ना तर हे मस्ट विजिट प्लेसमध्ये येतं। सो पहिलं तर स्वामींचं आपण दर्शन घेणार आहोत आणि मग आपण विलावर जाणार आहोत। चला, स्वामींचं दर्शन झालं आहे, प्रसाद पण घेतला आणि आत्ता आपण विलावर जाऊया। सो हा जो विला आहे आपला तो इथेच आहे समोर। सो इथून एक रोड जातो, त्या रोडनीच 1 मिनिटात आपण तिथे पोहोचू। शीतल, काय घेऊन आलेस? मी गणपती बाप्पासाठी हार घेऊन आली आहे। हा स्वामी समर्थांच्या मठातून। गाडी आपण या बाजूला पार्क केलेली आहे आणि हा विलाचा एंट्री गेट आहे। त्याच्या अगोदर इथे स्विमिंग पूल आहे, बेबी पूल पण आहे आणि मोठ्या जणांसाठी पण आहे। सो तिथे आपण नंतर जाणार आहोत। सो हा विलाचा एंट्री गेट। इथे खूप मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये सोफा ठेवलेला आहे, AC आहे आणि वर 2 रूम्स आहेत आणि इथे एक रूम आहे। तर ती रूम आता बघायला जाऊया आपण। हॉलच्या बाजूलाच एक बेडरूम आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅट्रेस पण त्यांनी दिलेले आहेत। AC आहे आणि वॉशरूमसुद्धा आहे। सो वॉशरूम जे आहे ते नीट आणि क्लीन दिसतं। सो इथून वर जाण्यासाठी स्टेप्स आहेत,
सो इथे एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे. सो ही रूम बघून घेऊया. ही पण मोठी रूम आहे बऱ्यापैकी. इथे पण एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर AC आहे. या साईडला बाल्कनी आहे. सो बाल्कनीमध्ये व्ह्यू काय आहे ते बघूया. सो हा असा काहीतरी व्ह्यू आहे आणि इथे पाणी पण आहे या बाजूला. हे बघा. इथे समोरच स्वामींचं मठ आहे. तिथूनच आपण आलो. या बाजूने एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की रूम केवढी मोठी आहे ती. या रूमची अजून एक खासियत म्हणजे इथे हा बाथटब दिलेला आहे. सो बाथटब आहे, शॉवर आहे आणि आरसा वगैरे आहे. सो नीट आणि क्लीन वॉशरूम्स आहेत. आता आपण ही रूम पाहिली. याच्याच बाजूला आहे ना अजून एक रूम आहे. सो ही रूम पाहूया. सो ही पण सेम रूम आहे आणि इथे AC आहे, बेड आहे जिथे 3 जण कम्फर्टेबल झोपू शकतात. एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेली आहे. इथून बाल्कनीचा व्ह्यू काय आहे ते बघूया. सो इथून बाल्कनीचा खूप सुंदर व्ह्यू आहे. पहिलं तर स्विमिंग पूल आहे, त्यानंतर हा माउंटन व्ह्यू आहे आणि या बाजूला पण पूर्ण हिरवळ दिसते तुम्हाला. सो वॉशरूम पण इथलं बघून घेऊया. सो हे वॉशरूम आहे. इथलं हे वॉशरूम आहे ना ते कम्पॅरेटिव्हली थोडं छोटं आहे. या बाजूने एकदा रूम बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. सो इथे 3 जण आणि इथे 3-6 जण तर राहू शकतात आरामात. सो सेम या रूममध्ये पण आहे. हॉलमध्ये पण राहू शकतात कारण की AC आहे तर तुम्ही ॲडजस्ट केलं तर तुम्ही राहू शकता. आणि आता खाली जाऊया. इथे आहे ना किचन स्पेस पण दिलेलं आहे. तसं तर यांचं विथ फूड पॅकेजच असतं पण तरी इथे किचन तर आहे. सो नीट आणि क्लीन किचन आहे आणि इथे फ्रीज वगैरे पण दिलेलं आहे. पूलमध्ये वगैरे जायचं की नाही? मम्मीने सांगितलं पाण्यात जायचं ना. सो मी पूलमध्ये पण नाही येणार. काकी हे बघा. अरे पण स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकते ना? नाही, स्विमिंग पूलमध्ये नाही जात. अरे या काय मुली आहेत ना आणून पैसे फुकट आहे, पैसे फुकट आहे. आणि ह्यांच्यापेक्षा हा कुठे गेला? हा तू येणार आहे ना नक्की? हां तुम्ही कोणती घेणार आहे रूम? ठीक आहे इकडे मी आणि रोहित आहे ना इथे आम्ही इकडे. अरे रोहितला शूट करायचं आम्ही दोघं इकडे जातो. हे शहाणे आहेत पक्के. यांना आम्हाला माउंटन व्ह्यू पाहिजे ना. जकुझी नको ते तुला घे. आम्हाला माउंटन व्ह्यू पाहिजे. हे का फालतू गिरे जा. हे टॉस उडूया ना. टॉस उडूया. टॉस उडूया. टॉस उडूया ना. टॉस उडूया. ए म्हणतात जा पटकन 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 जा. हे म्हणतात हे बघ हे का फालतूगिरी. हे फालतूगिरी करू नका. आपण काय करणार आता. आम्हाला व्ह्यू आली नाही. हे बघा हे कब्जा गँग. कब्जा गँग. कब्जा गँग. इग्नोर पण करतात. कुठलं? फणसाचं आहे. फ्रेश वगैरे झालो आणि पावसाने हजेरी लावली आहे. खूप मस्त वातावरण झालं. इकडचे सगळे जे डोंगर आहेत ना ते धुक्यात हरवून गेलेले आहेत. खूप भारी वाटतं. हे बघा भिजायला झालं रे. आणि हा बघा चादर घेऊन मस्त वारा सुटलाय. सो आता तरी जेवण सांगितलंय. जेवण झाल्यावर मला वाटतं 1-1.5 तास आपण झोपूया. आपल्याकडे तर उद्यापर्यंतचा टाईम आहे. तर चला जेवण लागलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला ऑलरेडी सगळं सेट करून ठेवलेलं आहे तर घ्यायचं आहे. मंदार जरा बघ काय काय आहे ते. त्याच्यात आहे भात, डाळ आहे, ही आहे कसली पनीरची भाजी, व्हेज बटाटा, नॉनव्हेज आहे चिकन सुक्का, चिकन सुक्का, चपाती आणि सलाड. यामध्ये आता तुम्हाला आहे ना प्रॉपर आयडिया येईल. याच्यामध्ये सुक्का आहे, ग्रेव्ही आहे, पापड आहे, सलाड आहे, राईस आहे आणि व्हेजमध्ये पण हे बघा. सो ऑल सेट आहे. शीतल व्हेजचा रिव्ह्यू जरा सांगतेस का? मी पनीरची ग्रेव्ही आणि बटाट्याची भाजी टेस्ट केली, दोन्ही छान आहे. अच्छा. आणि काय चपाती वगैरे? चपाती चांगली आहे, चांगली आहे ना, सॉफ्ट सॉफ्ट. अच्छा. हा नॉनव्हेजवाला मंदार आहे. मंदार ग्रेव्ही पण छान आहे आणि सुक्का मटन चिकन पण छान आहे. अच्छा. आणि इकडे व्हेजवाले अजून एक आहेत.
व्हेज आणि मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिक्स घेतलेलं आहे. जेवण झालं आहे आणि पाऊस बघा केवढा मोठा आला आहे. सो या गॅलरीमध्ये आहे ना, तुम्ही नॉर्मली शांत जरी बसलात ना तरी खूप भारी वाटेल इथे चेअर टाकून. पूलमध्ये पण जायचं आहे, पण आता थोडा 1-1.5 तास रेस्ट करतो आणि मग जाऊ आपण. चला, तिकडे बघा लावणी होते, भात लावणी होते. गुड इव्हिनिंग. मस्त तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय केले असेल. मस्त वातावरण झालं आहे. आता चहा आणि कांदाभजी सांगितली आहे, तर कांदाभजी पण येणार आहे. चहासोबत कांदाभजी आलेली आहे आणि इथे खायला पण सुरुवात झाली लोकांची. विचारत पण नाहीत लोक. तिथे बघा मस्त 2 ट्रेन आहेत. इथे लोकल चालली आहे आणि वरनं मेल चालली आहे. हो, गेली दिसली. आणि हा मागे आहे ना सोनगिरी आहे, सोनगिरीचा किल्ला, सोनगिरीचा डोंगर आहे. आणि पाऊस पण आलेला आहे. आम्ही म्हटलं थोडा पाऊस थांबलाय तर होईल खाऊन. अरे आला आला पाऊस आला, पाऊस आला. उचला 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 उचला. ॲक्च्युली हा सेटअप जो होता ना तो रीलसाठी मी लावलेला. सो रीलमध्ये दाखवण्यासाठी हा सेटअप होता. तर तुम्ही जर इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करू शकता. हां, तो बघा लगेच डोंगर गायब झाला. लगेच आणले चहा, डायरेक्ट लोकेशन चेंज. द्या द्या, आम्हाला पण द्या चहा. तुम्ही पण घ्या. ओके. अच्छा, लोकांना सांगते का तुम्ही पण घ्या. या चहा प्यायला या. आणि बटाटा भजी आणि कांदा भजी या पावसामध्ये. हे बघा, जसं मी मगाशी बोललेलो, ही आहे खोपोली कर्जत लाईन. सो खोपोलीवरनं जी ट्रेन आहे ना, लोकल ट्रेन, ती इथून पास होते. आणि या साईडला आहे कर्जत. आणि वर डोंगरामध्ये जी लाईन आहे ना ती आहे लोणावळ्याला जाणारी लाईन. आता जी खालून ट्रेन गेली ती कर्जत खोपोली होती. आणि वरून जी आता येते ना इथे, ती आहे लोणावळ्यावरनं कर्जतला खाली जाणारी ट्रेन. सो दोन्ही लाईन इथून दिसतात. बघा मस्त दिसतं. चला, पाऊस दमलाय आणि इथे आता आमचा कॅरमचा डाव रंगलाय. हे चिडताय ना हे लोक. क्वीनच्याच मागे लागणार ना. ओ हे काय फालतू किती पट मारून तिथे नाही आहे. त्याला ते कव्हर आहे. इकडे पण आहे ना, पण अजून मंदार तुला क्वीन नको होती ना, यांना जिंकायला द्यायचं ना आपल्याला. हो. हा बघितलं. चीटिंग करून कोण नाही जिंकत. तू बघ, पैसे लागले 1000 रुपये. हा काही पक्कव पक्कव. आधीच घाबरले. मग दे ना, दे समोर दे. हात एवढा नसतो. हा हा हात एवढा नसतो. एवढा हात असतो. ए ओ मंदार, संपव भाई संपव. इज्जतचा सवाल आहे. ओम बघुगे बघनी भागोदरी ओम बट गेली गेली गेली. मंदार पुस आहे. पुस पुस पुस. यस 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 यस. जिंकलोय जिंकलोय जिंकलोय. 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये. 8:15 होत आलेत आणि नाईट ॲम्बियन्स बघा. नाईट ॲम्बियन्स खूप भारी आहे. पाऊस रिमझिम रिमझिम आता चालूच आहे. मध्येच एक मोठी सर येते आणि पुन्हा जाते. जसं मी मगाशी म्हटलेलं, अजून काय ह्यांचं कॅरम संपतच नाही आहे. सो 1-1.5 तास जास्त झाला कॅरम खेळतो.
आतमध्ये तर ते गेम खेळत आहेत अजूनपर्यंत, पण मी म्हटलं एकदा जो पूलचा नाईट व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहे. ॲक्च्युली पाऊस कंटिन्यू आहे त्याच्यामुळे आम्ही काय अजूनपर्यंत गेलो नाही. विलाच्या इथून तुम्ही किचनच्या बाजूने जर आलात तर या साईडून तेव्हा तिथे कॅरम खेळतात. सो तिथून पण तुम्ही येऊ शकता पूलच्या. सो इथे हे वर जे आहे ना, तर ही एक बेडरूम आहे, त्याच्याच खाली हा किचन आहे. किचनच्या त्या साईडला हॉल आहे जिथे ते लोक कॅरम खेळतात समोर, आणि हा पूल एरिया. सो हे बघा फ्रंट साईड आहे, म्हणजे हा मेन एंट्रन्स आहे. आपण गाडी या साईडला लावलेली आहे. या बाजूला पूल आहे, मी त्या बाजूला जातो. परत एकदा तुफान पाऊस. ड्रोन उडवायचा प्रयत्न केला आणि परत पाऊस आला. सो इथे आहे ना केअरटेकर आहेत ना, त्यांच्या इथे आता बार्बिक्यूचा सेटअप लावला आहे. सो बार्बिक्यू आपण ऑर्डर केलं आहे. सो इथे आता बार्बिक्यू बनवणार आहे. हे बघा तिथे बार्बिक्यू रेडी होतं आहे आणि इथे आपला जो रेग्युलर गेम आहे जो आम्ही घेऊन आलो आहे तर तो खेळतो आहे. सिक्वेन्स नाव आहे या गेमचं. यामध्ये ना असे कॉईन्स असतात. आता टोटल 3 जणं किंवा 6 जणं खेळू शकतात मॅक्झिमम. 4 जणं पण खेळू शकतात, 2 जणं पण खेळू शकतात. सो तसा काउंट पाहिजे. तर त्यानुसार आता हे 3 जणं खेळतात. आणि याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला एक सिक्वेन्स बनवायचा असतो. सपोज आता हा बघा, हा ग्रीनवाला सिक्वेन्स झाला आहे. कोणाचा आहे ग्रीनवाला? वा. आणि हे लोक म्हणजे आता असे 2 सिक्वेन्स झाले की ही विन होणार. इंटरेस्टिंग गेम आहे. तुम्ही कधी खेळला असाल ना तर खाली कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर नेहमी जेव्हा ट्रिप प्लॅन करतो ना तेव्हा हा गेम कॅरीज करतो. इथे आहे ना एंटरटेनमेंटसाठी आहे ना हा स्मार्ट टी व्ही आहे जिथे वायफाय कनेक्शन पण आहे. तर तुम्हाला आवडीचं OTT किंवा मग तुम्ही यूट्यूब वगैरे इथे पाहू शकता. त्यासोबतच इथे म्युझिक सिस्टीमसुद्धा आहे. सो म्युझिक सिस्टीम पण तुम्ही यूज करू शकता. ब्लूटूथने कनेक्ट करून एन्जॉय करू शकता. डान्स वगैरे करायचं असेल इथे आहे, हे पण आहे. किंवा मग तुम्ही तुमचे काही गेम्स असतील तर ते घेऊन येऊ शकता आणि आमच्यासारखं एन्जॉय करू शकता. सो हा गेम आम्ही स्वतः घेऊन आलेलो आहे. कोण जिंकलं? काय? अच्छा, चिकन खास गरमागरम पावसात ना. हे घ्या, विन झाला म्हणून. कसं झालं? छान झालं. हां थांबते. सो हा व्हिडिओ जो आहे तो याच्या अगोदरच्या ट्रिपचा आहे आणि यांनी तो पाहिला नव्हता. म्हणजे मंदार तर होता आमच्यासोबत पण हे बघत नाहीत, तर जबरदस्तीने ह्यांना बघायला लावतोय आम्ही. आणि तुम्ही पण कधी विलामध्ये आलात तर नुसता फिर सर्च करून आपले जे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा. हा आहे किरण, हा मेसेज. चला जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये काय काय आहे ते बघूया. इथे व्हेजवाल्यांसाठी भेंडी आहे, छोले. तर दुपारी वेगळ्या भाज्या होत्या आणि आता वेगळ्या आहेत. डाळ आहे, जिरा राईस आहे आणि हे आपल्या नॉनव्हेजसाठी चिकन कोल्हापुरी आहे. सो चिकन कोल्हापुरी. सलाड आहे, पापड आहे, इथे भाकरी आहे. मंदार काय आहे, पूलमध्ये जायचं की नाही? पाऊस बघितली आणि गार वाटतं ते. ॲक्च्युली कंटिन्यू पाऊस पडतोय रात्री. मध्ये थोडासा 5-10 मिनिटाचा ब्रेक असतो त्याचा. थोडा दमला की थांबतो आणि पुन्हा चालू होतो.
बघूया आता एक 10-15 मिनटं आम्ही वाट बघणार आहे, नाहीतर पूलमध्ये जायचा प्लॅन आजचा कॅन्सल. काय बोलतो? चांगला डिसिजन आहे. मंदार एकदम रेडी होऊन बसलाय. मुली कुठे आहेत? नेहमीप्रमाणे वेट करायला लागतं. ॲक्च्युली ब्रेकफास्ट सांगितलं आहे, तर ब्रेकफास्ट पण येईल. पाऊस येऊन जाऊन आहे, म्हणजे आता थोडासा थांबला आहे, पण पाऊस तर कंटिन्यू आहे. म्हणजे आता थोडासा 1-2 मिनटासाठी असं थांबतो आणि पुन्हा चालू होतं. सो आता रिमझिम थोडंसं आहे, असं प्रॉपर नाही आहे पाऊस. जर तुम्हाला काही आउटडोअर गेम खेळायचे असतील तर ते सुद्धा इथे ठेवलेले आहेत. सो बॅडमिंटन आहे, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे. हा जो लॉन आहे इथे तुम्ही खेळू शकता, मस्त एन्जॉय करू शकता. आता आम्ही 4 जणच आलेलो आणि आम्ही काल इंडोर गेम्स खेळलो, त्यामुळे काही वेळ नाही मिळाला आणि आता चेकआउटचा टाईम झाला. सो जर तुम्ही येत आहे ते आउटडोअर गेम्स जे आहेत ते पण तुम्ही खेळू शकता. नॉनव्हेजमध्ये बुर्जी आहे, अंडा बुर्जी, त्यासोबत 2 पाव. चला नाश्ता करायला या. सो नाश्त्यामध्ये नॉनव्हेजमध्ये बुर्जी होती, मिसळ, पोहे आणि चहा आहे. मिसळ घेतली, ठसका लागला म्हणजे चांगली आहे. आणि मंदार बुर्जी चांगले आहेत. हो, म्हणजे सांगायचं म्हणून की खरोखर? ओके. हो. हे समोर पळसदरीचं तलाव आहे. इथेच आपण आतमध्ये गेलो होतो आणि इथं एक वॉटरफॉल आहे, तिथे चाललो आपण. सो इथे दुकान आहे, त्याच्याच मागून एक छोटा रस्ता जातो वॉटरफॉलचा. 1 मिनटात आपण या ठिकाणी पोचलो आहे. सो इथे छोटा वॉटरफॉल टाईप आहे. हे पाणी जिथून येते तिथेच मला वाटतं आपल्याला जायचं आहे. तर इथून वर जायचं आहे आपल्याला ॲक्च्युली. चालत आहे ना, तो बोर्ड आहे ना, तिथे हायवे आहे, म्हणजे या साईडला समोरच हायवे आहे. इथून 2-3 मिनटातच आम्ही इथे पोचलो आणि इथून वर जायचं आहे. ॲक्च्युली इथे ना थोडंसं रान वाढलं आहे आणि पायवाट तर आहे. ते बोलले मला पायवाट पकडून तुम्ही गेलात ना, तर आमचं काही प्रिपरेशन नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काही जात नाही आहे. तिथे एक अगोदर एक थोडंसं ओढा टाईप आहे, तिथे थोडासा वेळ घालू आणि रिटर्न निघू. काय बोलतो म्हणतात? कारण आपण तयारीत ना आलो. चप्पल आहे, तुम्ही आलात तर त्या दुकानवाल्याला विचारून जाऊ शकता, कारण आवाज येतो इथे. वॉटरफॉलचा आवाज तर येतोय, जवळच असणार मला वाटतं. पण आता इथे गवत वगैरे ना, चिखल आहे, तर हे बघा शूज वगैरे काय नाही आहेत. पाऊस तर थांबलाय तसा. चल जाऊया रिटर्न. कधी कधी उगाच अतिरेक नको करायला. काय बोलतो मंदार? येऊ परत कधीतरी, किंवा तुम्ही कोणी विजिट केला असेल तर सांगा. परत रिटर्न आलो आहे. सो हे जे पाणी आहे ते मला वाटतं तिथूनच येत असेल. तुम्ही जर गेला असाल ना कोणी, तर खाली कमेंट करून सांगा. थोडं इथे पाय भिजवतो, चिखल झाला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही आहे. तर आता आमच्यासोबत मुली होत्या, तर आम्ही म्हटलं रिस्क नको, गपचूप रिटर्न आलो. नेक्स्ट कधीतरी येऊ प्रॉपर प्लॅनिंगने, शूज वगैरे घालून, तेव्हा आपण जाऊ जंगलामध्ये. कारण भलेही जवळ असेल, पण रानातनं जायचं तर थोडेसे पाय वगैरे सांभाळून जावे लागतात. चला तर मग आता इथून निघायची वेळ झाली आहे. पॅकेजबद्दल तुम्हाला सांगतो. तर यांचं जे पॅकेज आहे ते 2500 रुपये पर पर्सनच्या आसपास असतं. सॅटर्डे आणि वीकडेजचे रेट थोडे कमी जास्त होऊ शकतात. ग्रुप साईजनुसार पण तुम्ही जर येत आहे, म्हणजे ग्रुप साईजनुसार जी प्राइसिंग आहे ती थोडी वरखाली होते. पण अंदाजे जो रेट आहे तो 2500 रुपये पर पर्सनच्या आसपास आहे. थोडंसं कमी पण होऊ शकतं जर नंबर ऑफ पर्सन वाढले तर. सो 20च्या आसपास इथे लोक आरामात अकोमोडेट करू शकतात, जसं मी तुम्हाला काल दाखवलं. आणि बाकी ज्या डिटेल्स आहेत त्या व्हिडिओखाली मी दिलेल्याच आहेत. कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो व्हिडिओखाली दिलेला आहे, स्क्रीनवर पण मी दाखवतो आहे. सो तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता. आणि हे जे लोकेशन आहे ते खूप इझी आहे इथे येण्यासाठी. आम्ही तर कारने आलो, सो कारचं जे ट्रॅव्हल आहे ते तुम्हाला मी दाखवलंच. पण जर तुम्हाला बाय व्हेकल नसेल, म्हणजे तुमचं व्हेकल नसेल तुमची,
तर तुम्ही कर्जत स्टेशन किंवा मग पळसदरी स्टेशन या स्टेशन्सवरनं येऊ शकता. मोस्टली कर्जत स्टेशनवरनं येणं कन्व्हिनियंट असतं कारण ट्रेनची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. सो कर्जत स्टेशनवरनं तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप अरेंज करून दिला जातो किंवा तुम्ही डायरेक्टही येऊ शकता. कॉस्टिंग 250 रुपयेच्या आसपास तुम्हाला पडते, म्हणजे मोठ्या गाडीची 200-250 रुपये या रेंजमध्ये एका गाडीची कॉस्टिंग पडते.